तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहेत तुम्ही? तर आज आहे माझ्या मैत्रिणीचं लग्न आणि मी जाणार आहे लग्नासाठी. तर भेटूया तिथं गेल्याच्या नंतर. तर सर्वात पहिले घेतलं गिफ्ट आणि ही शिवाजी महाराजांची फ्रेम आम्ही गिफ्टसाठी घेतली. त्यानंतर गेलो आम्ही कार्यालयामध्ये आणि तुम्ही बघू शकतात कार्यालयामध्ये तेव्हा कोणच नव्हतं, आम्हीच गेलो होतो. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढं गेलो. तर तुम्ही बघू शकता तसं कार्यालय होतं तिथं. त्याच्यानंतर तिला असा रुखवत दिलेला होता जिथं भांडी होती आणि इकडे 2 तिचे कपाट होते, जे एक टीव्हीसाठी होतं आणि एक मिररचं होतं. त्यानंतर असं काहीतरी डेकोरेशन केलं होतं तिथं. त्याच्यानंतर आम्ही खाली बसलो होतो कारण लग्नाची वेळ झालेली होती आणि असं काहीतरी डेकोरेशन दिसत होतं. खूप छान डेकोरेशन होतं. त्याच्यानंतर इकडं अशी माणसं जमलेली तिथं लग्नासाठी आणि तिकडं नवरदेव उभा राहिलेला. तर आता नवरदेव नवरीची एंट्री झाली होती आणि खूप छान दिसत होते दोघंही. तर सगळेजण अक्षता टाकत होते आणि ते जात होते स्टेजकडे आणि समोर कॅमेरामॅन त्यांचे फोटो काढत होता. त्यानंतर नवरदेव नवरी स्टेजवरती गेले आणि मंगलाष्टिका चालूच होणार होत्या, त्यासाठी तिथं तयारी चालू होती. आणि बघू शकता इकडं त्यांची तयारी चालू आहे. तर बघू शकता आता इकडं मंगलाष्टिका सुरू झाल्या होत्या आणि विवाह संपन्न झाला. तर आत्ताच आलेली आहे मी लग्नावरून आणि चेंज वगैरे केलं. तर लग्नाच्या व्हिडिओमध्ये मी काही नवरदेव नवरीला दाखवलं नाही, कारण ज्याची त्याची प्रायव्हसी असते. आणि 10 मिनिटापूर्वीच मी आत्ता घरी आलेली आहे. तर मी तुम्हाला आता वातावरण दाखवते आपल्या घराकडचं. तर हा आहे आपल्या घरासमोरचा परिसर आणि वातावरण काही असं दिसत आहे. तर ह्या साईडने काही असं वातावरण दिसत आहे. खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. तर मागे बघू शकतात किती सुंदर जास्वंदीचं झाड आहे आणि त्याला फुलंही लागलेली आहेत 4-5, पण ते जरासं सुकलेलं आहे त्याला पाणी नसल्यामुळे. आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि दिवस मावळला की थंडी वाजायला सुरुवात होते. तर पाहू शकता माझ्या पाठीमागे आहेत छोटे छोटे आंब्याचे झाडे आणि त्यातील एका झाडाला भैयाने घरीच कलम केलेला आहे. मी तुम्हाला दाखवते जवळून. तर पाहू शकता इथं भैयाने केलेला आहे कलम आणि चक्क पाहू शकता तुम्ही हे झाड फुटलेलं पण आहे आणि याला पॅक राहण्यासाठी फक्त चिकट टेपचा वापर केलेला आहे. तरी बघू शकता किती सुंदर झाड फुटलेलं आहे आंब्याचं. तर आज देते मी तुम्हाला आमच्या घराच्या परिसरातील टूर. तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात हे आहे आपलं नारळाचं झाड. तर हे पाहू शकता असं नारळाचं झाड आहे आणि त्याला खूप सारे नारळही लागलेले आहेत. इकडं पेरूचं झाड आहे आणि त्याच्या बाजूलाच ही आहे आपली पाण्याची टाकी, ज्याच्यावरती माझं आणि भैयाचं नाव लिहिलेलं आहे. तर हे आहे आपलं गायांचं शेड आणि इकडं आहे आपलं घर आणि आपल्या घराच्या समोर अशी 3 झाडे आहेत. ते त्यातलं एक सीताफळाचं आहे, एक करंजीचं आहे आणि एक लिंबाचं आहे. तर आपण रोजच व्हिडिओ अपलोड करत असतो आणि ह्याच चॅनलवरती ते सगळे व्हिडिओ पण आहे जुने, जे की तुम्ही जर पाहिलेले नसतील तर नक्की जाऊन पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर हे आहे आपलं पेरूचं झाड आणि आत्ताच मी एक पेरू तोडलेला आहे. हा काही जास्त पिकलेला नाही पण नॉर्मल आहे. तर आपण ह्याला बघूयात कापून पिकलेला आहे का नाही. तर बघूयात आपण आता पेरू कसा निघतोय आतमध्ये आणि बघूयात. बघू शकता इकडं भैयाने कापता कापता चाकू टाकला मोडून, आता तो जोडतोय आणि जोडला आणि आता तो कापतोय पेरू. आता बघूयात आपण कसा निघतोय आतमध्ये, लाल निघतोय का पांढरा निघतोय. तर बघू शकतात हा आहे आपला पिंक पेरू, पण पिकलेला नसल्यामुळे तो काही पूर्ण पिंक झालेला नाही आहे. तर आता मी पेरू चिरलेला आहे आणि आता आपण भेटूयात पेरू खाल्ल्याच्या नंतर. तर आम्ही पेरू खाल्ला आणि तो पेरू खूपच गोड आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट पण करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.